नमस्कार. मी परमदास जाधव. तर महाराष्ट्रामध्ये सध्या एक शब्द खूप चर्चेत आहे. तो म्हणजे SIR. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. काही लोक म्हणत आहेत लाखो मतदाराचे जे नाव आहे ते यादीतून हटवले जाणार. तर काही लोक म्हणत आहेत की सरकार मोठी तपासणी करणार आहे. पण खरंच नेमकं कारण काय आहे किंवा काय चाललंय आणि SIR म्हणजे काय, ही प्रक्रिया का सुरू होते आणि सामान्य मतदारांनी आता काय करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी खरी माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर SIR म्हणजे काय, तर सर्वात आधी समजून घेऊया SIR. तर SIRचा फुल फॉर्म काय आहे, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. म्हणजे ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच निवडणूक आयोगाची विशेष मोहीम, यालाच SIR असे म्हणतात. या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे, तर मतदार यादीत पूर्णपणे अपडेट आणि स्वच्छ ठेवणे, हा याचा उद्देश आहे SIRचा. कारण अनेक वेळा मतदार यादीमध्ये डुप्लिकेट नाव असतात किंवा काही लोकांचे पत्ते हे बदललेले असतात आणि काही लोक दुसऱ्या शहरात गेलेले आहेत किंवा असतात. तर काही मृत व्यक्तींची नावे सुद्धा अजूनही यादीमध्ये आहेत आणि म्हणून निवडणूक आयोग वेळोवेळी अशी मोठी तपासणी करत असते. तर आता महाराष्ट्रातही ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. इलेक्शन कमिशन फेज 3 मध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये मतदार यादी तपासणी करणार आहे आणि महाराष्ट्रात जवळपास 9 कोटीपेक्षा जास्त मतदारांची ही तपासणी होणार आहे. या प्रक्रियेत ब्लो म्हणजे बोथ लेवल ऑफिसर घरात जाऊ शकतो किंवा घरावर येऊ शकतोय. ते तुमच्याकडून काही कागदपत्र मागू शकतात. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पत्ता पुरावा किंवा मोबाईल नंबर अपडेटसाठी. जर तुमची माहिती योग्य असेल तर काही समस्या नाही, पण जर चुकीची माहिती असेल तर दुरुस्ती करावी लागू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न असा की मतदार यादीतून नाव खरंच हटू शकते का? हो, पण फक्त काही परिस्थितीत. उदाहरणार्थ, व्यक्तीची मृत असेल तर, डुप्लिकेट नाव असेल तर, चुकीचा पत्ता असेल तर किंवा दुसऱ्या राज्यात नाव नोंदवलेले असेल तर, पडताळणी पूर्ण झाली नसेल तर, अशा वेळी निवडणूक आयोग तपासणीनंतर कारवाई करू शकतोय. पण सोशल मीडियावर असं सांगितलं जातं की सगळ्यांची नाव हटवली जाणार आहे. तसं अजिबात नाही. योग्य माहिती असलेल्या मतदारांनी घाबरण्याची गरज नाही. मग लोक एवढे घाबरले का? काही ठिकाणी असं सांगितलं की जाते की आधार लिंक नसेल तरी सुद्धा नाव हटवलं जाणार. पण अधिकृत माहितीनुसार आधार माहिती पडताळणीसाठी वापरली जाऊ शकते, पण फक्त आधार नसल्यामुळे नाव हटवले जाऊ शकत नाही. आणि म्हणून कोणतेही अफवा फॉरवर्ड करण्याआधी अधिकृत माहिती तपासूनच ते फॉरवर्ड करावं किंवा तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग
तुमचं नाव मतदार यादीत आहे का हे कसं तपासायचं? तर तुम्ही इलेक्शन कमिशन या वोटर पोर्टलवर जाऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही तिथून मोबाईल नंबर किंवा EPCI नंबर टाकून तुम्ही तुमचं नाव हे चेक करू शकता. जर काही चूक असेल तर ऑनलाईन दुरुस्ती देखील करता येते. आणि म्हणून मतदानाच्या आधी एकदा माहिती तपासणं खूप गरजेचं आहे. आता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होऊ शकते. ब्लॉक अधिकारी भेट देऊ शकतात. माहिती अपडेट करण्यासाठी मेसेज किंवा नोटीस देखील येऊ शकते. आणि म्हणून तुमची कागदपत्र तयार ठेवा. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या SIR प्रक्रियेची संपूर्ण माहिती. लक्षात ठेवा, अफवावर विश्वास ठेवू नका. तुमचं नाव मतदार यादीत तपासा. माहिती योग्य ठेवा. अधिकृत माहिती आहे तीच फॉलो करा. कारण मतदानाच्या दिवशी जर तुमचं नाव सापडलं नाही तर ही मोठी अडचण येऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.